मालक आणि कर्मचारी यांच्या भांडणात मध्यस्थी करायला आलाय कूल डेव्ह डूड. बघूया तो ही केस कशी हँडल करतोय ते. मिळालाच पाहिजे दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय थांबा. काय काय गडबड आहे हा? चला आधी कंपनीमध्ये चला, कामाला लागा. चला. कोकणातून आणले काजूनी फणस. आम्हाला पाहिजे दिवाळीचा बोनस. कोकणातून आणले कानपट फोडेल. काजू फणस दिवाळीचा बोनस कोणी लिहिलंय रे? किती बालिश आहे. मी लिहिलंय. किती उठ उठ. कोकणातून काजू फणस आणलेत ना, ते विक, त्याचे पैसे गोळा कर आणि तोच बोनस समज. 2 दिवसापूर्वी साहेबांनी मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये काय सांगितलं तुम्हाला? काय? गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे कंपनीला काही प्रॉफिट झालेला नाही, त्यामुळे कोणालाही बोनस मिळणार नाही. बघतोस ना देवा चाललंय काय. आम्हाला बोनस लात मारे देव, लात मारे. यमक त्याच्यासाठी जी धावाधाव नाही रे. तुम्हाला हे नाही जमणार. चला आतमध्ये चला, कंपनीत चला, कामाला लागा. लक्षात ठेवा, कोणी काही बोललं, अगदी परमेश्वर जरी आला तरी तुम्हाला बोनस मिळणार नाही. अरे देवाला पण घाबरत नाही माणूस. नाही तर काय? सायलेन्स I'm here, baby. Yo, check it out. Come on, everyone. Divine ko salam, dude. Yo, hey, chill, dude. वाचतोय ना बीट घे, फील डूड. होणार आता फुल मूड. आलाय आता देव डूड. Yo, आलाय आता देव डूड. Come on, say trust, sing with me. देव डूड. देव डूड. Come on, everyone. आलाय आता देव डूड. वा वा वा, मस्त आहे. तू लिहिलंयस? नाही, माझा मित्र आहे आदित्य जावडेकर, त्यांनी लिहिलंय. अरे आपण इथे करतोय का नाही? नाचतोय कोण? नाही तर काय? याला 2-4 बांबू घालतो पाठीत. वत्सा नको बोलू. वत्सा आल्या कॉमेडीची पेरणी केलेली आहे मी. अरे आता रॅप मध्ये मी काय सांगितलं? आय एम देव डूड गाईज, देव डूड. टेल मी, हॅपी दिवाळी आहे ना? हॅपी दिवाळी आहे. अरे पण तू काय देणार आहेस आम्हाला? मी काय देणार आहे तुम्हाला? अरे मागून तर बघा. हा, त्याच्यात काय सेम काय? ऐन दिवाळीत विनोदाचं दारिद्र्य. असं नका करू रे. असं मागून बघाल. माझ्याकडे मागून बघा. अच्छा, तुमच्याकडे मागू. अरे दिवाळी आहे ना. काय होतं, मी मार्सवर माझ्या बायको बरोबर चक्रीचं पीठ मळत होतो. तेवढ्यात देवाचा फोन आला. ही वॉज लाईक की खाली कोणतरी 3 उपटसोंडे बसलेत. ओ असं काहीतरी करतायत. त्यांना काय हवंय ते देऊ नये. अच्छा, त्या म्हणून मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला वर देणार आहे. तुम्ही आम्हाला- आणि ऑफर मध्ये एका वर मध्ये 2 वर फ्री आहे. म्हणजे टोटल 3 वर मिळणार आहे. 3 वर देणार. स्पेरे राव. देवा. ओके. ओ न्यू कमर. नीट बोला, पटपट बोला. मला देवा दिवाळीचा बोनस पाहिजे. पगाराच्या 150% पाहिजे. 150% पाहिजे. ओनली 150%. 150% बोनस पाहिजे. एंटर तू. अरे अकाउंटला पैसे आले. 150% बोनस आला. कोण आहेस तू? हे कसं केलंयस तू? सारे हा bonus कसा आला? वर मागतोय ना. मी दुसरा वर मी मागतो. लवकर. दुसरा वर मागतो. Okay, काय ना, okay. आम्ही खूप काम करतो फॅक्टरीमध्ये. my God. दिवसाचे 8 ते 9 तास काम करतो. Oh my God. आमच्या ना कामाचे तास कमी करा. मोजून 2 तास करा. 2 hours? 2 तास. 2 तास कामाचे. एंटर तू. जार आला. जीआर उद्यापासून कामाचे 2 तास होणार आपले. नका करू. तिसऱ्यावर लगेच माझी बायको वाट बघते. तिसऱ्यावर काय? पाठ. तिसऱ्यावर मी मागतो. आमचा ना खडूस मालक ना आम्हाला सणांची सुट्टी देत नाही. तुम्ही आम्हाला सगळ्या सणांना सुट्टी द्या. ओके. सगळ्या सणांची तुम्हाला सुट्टी देऊन टाकतो. म्हणजे फादर्स डे, मदर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे, भाऊबीज, व्हॅलेंटाईन्स डे, गर्लफ्रेंड्स डे, गणपती, मागे गणपती, दिवाळी, अरे सगळे दिवस होत आहेत. एंटर तू. सर्क्युलर आला. आपल्या सगळ्या सणांची सुट्टी मिळाली. Okay. देव
नका करू, नका, नाही जमत आहे, नका करू, नाही जमत आहे तुम्हाला. एक काम करा, तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या आहेत, Yes, yes, सगळ्या yes, विशेष yes, पूर्ण yes, झालेल्या yes, आहेत. yes. यू आर हॅपी. दिस इज हॅपी दिवाळी. आता मी जातो ना माझ्या बायकोकडे. आता पीठ मळणार मी चकल्या. एक मिनिट मॅनेजर. असं कसं जाशील? हे बेसनचा लाडू आहे. मॅनेजर What the hell is happening? अरे माझ्या अकाउंट मध्ये परस्पर पैसे जातात. आय नो सर. हे इथे काय करताय रे? काय म्हणजे चला कामावर जा, कामावर जा. हे? हो जीआर नाही वाचला, सुट्टी आहेत आम्हाला. हा. सुट्टी कसं काय? काय चालू आहे? ऍक्च्युली काय आलं सर, इथे हे यांनी धरणं धरलं होतं, आंदोलन वगैरे काहीतरी, आणि अचानक हा माणूस आला, हा जो बहुरूपी आहे, आणि ह्याने काहीतरी ह्याच्याकडे जो टॅब आहे ना सर, त्याच्यावरून काहीतरी केलं. हा फ्रॉड माणूस आहे सर. सर मी प्रामाणिक आहे, हा फ्रॉड माणूस आहे सर. माझ्या अकाउंट मध्ये कसं काय इंटरफेअर केलं रे तू? जस्ट लाईक दॅट. हॅकर आहे? नो, मी तुमच्या हॅकरला धावणारा, नवसाला पावणारा देवडूड आहे. फालतूपणा करू नको. मी पोलिसात कंप्लेंट करीन. गैरश्य पालून काढतील हा तुला तो. आय वॉन्ट माय मनी राईट नाव. अरे यार, दिवाली के टाइम पे चिल्लम चिल्ली मत कर बे. यो 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 हे मानवा, तुझी लफडी 17, मीच आहे बघ तुझ्या टेन्शन वरची मात्रा. घबरा, बोलतोय ना मी, जरा घबरा मित्रा. हे आय एम देव. हु एम आय? देवडूड 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 देवडूड. आय एम देव. आय नो स्मॉल थिंग्स. अक्कल वाटली तेव्हा कुठे होता अर्थलिंग. तुम्ही ऑलवेज लेट, म्हणून आलोय थेट तुझी घ्यायला वेळ. एका क्लिक मध्ये करीन पूर्ण लाईफ तुझी सेट. मग बोलू नको देव मला काहीच नाही देता. देवडूड 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 देवडूड. Come on, man. Come on, man. Speak it out. Speak it out. सर हे आदित्य जावडेकरनी लिहिलंय. अरे तो भारी लिहिलंय रे. अरे काय काय फालतूपणा लावलाय हा? यांच्यासाठी असशील तू देव भिव. Yep. पण मला माहितीये तू कोण आहे. कोण आहे? तुझ्यासारखे भोंदू आहे ना बरेच पाहिलेत. अरे यार, या जुन्या लोकांना पण सतत प्रूव्ह करून द्यावं लागतं. ऍक्टर म्हणून काय पावरच नाहीये यार माझी. ओके, तू काय बोलला रे आता? अरे तू काय बोलला? तुझ्यासारखे बोंदू मी बरेच पाहिलेले. ओके, हेच वाक्य होता बाणकुटीत बोलशील. अरे मला काय बाणकुट वसाडे. तुझ्यासारखे बोंदू लय बघितले. काय समजली? आता 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 हेच वाक्य तू गुजरातीत बोलशील. मैं तारा जोया घेल सप्पा. तू 400 भी जोया छे जोया छे. आता हेच वाक्य तू ओए पंजाबी ओए. ओए खोत्या, ओए खंजरा, ओए त्वाडे जैसा, ओए त्वाडे जैसा गुरु घंटाल जिंदगी में बहुत बार देखा है. ओए ओए चक दे फटे नाम दे गिल्ली. सर आता आईराणी. त्याच्यासाठी हे काय करायची गरज आहे रे? अरे ती म्हणी माय बोलीशी येणार आहे, त्यांना काय शे रे. हो भो तून सारखा बाखर आहे ना, गंजक देखील शेतच मी. तुम्ही बाय ना तुम्ही तर. बस बस बस. हो देवडूड, हा. तुमच्यात ताकद असेल ना, यांच्याकडनं कॉमेडी करून दाखवा. दाखवा. जे शक्यच नाहीये ते शक्यच नाहीये ना. पण मला पटलंय हे देवदूतच I know. आहेत. कारण गेले 600 एपिसोड जे गोस्वामी सरांना जमलं नाही ते तुम्ही केलंय. व्हेरिएशन दिले या माणसाने. डोंट डू दिस, डोंट डू दिस, डोंट डू दिस. देवा मला खात्री पटली की तू देव आहे. आय नो, नाव आय कॅन लिव्ह माझी बायको. नाही 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 नाही, तू माकडांच्या हाती कोली देऊन चाललाय. व्हॉट कॅन आय डू? त्यांनी विशेष मागितल्या, मी त्यांना दिले. आय वॉन्ट टू लिव्ह यार. अरे माझी वाट लागली ना. 2 वर्ष कोरोना होता, त्याच्यात कंपनीची वाट लागली. आता कशी बशी कंपनी सुरू झाली, हे काम करत नाही आणि यांना 150% बोनस देऊ. एक नंबरचे काम चुकार ते. यांच्यामुळे बऱ्याचदा टार्गेट कम्प्लीट होत नाही. कितीतरी क्लायंट सोडून गेले. ओके, हा, ओके, आता मी काय करू? कसं यांना बोनस देऊ 150%? तुम्ही- काय विकू मी स्वतःला का जीव देऊ? नको, नका नका ना तुम्ही रडू यार. इट्स हॅपी दिवाळी यार. वाय इट इज सॅड दिवाळी? आय कॅन्ट अंडरस्टँड. नका रडू तुम्ही यार. एक तर तुम्ही फ्राईड मोमो सारखे दिसताय चिडल्यावर. थांबा जरा. I don't know what
व्हॉट टू डू आय डोंट नो व्हॉट टू डू. एक काम करूया यांना 3 वर दिले की नाही हा. तसं मी तुम्हाला 3 वर देतो. मला Speak 3 नको द्या, मला फक्त 1 वर द्या. 3 नको. एकच वर द्या. माणूस म्हणून तू खूप आवडलास रे मला. पहिला भेटला रे कोणतरी 3 ऐवजी 1 मागणार. बोल आय एम हॅपी. देवा, मी माझे शेअरचे सगळे पैसे कंपनीत टाकले होते. I know. पण कंपनी चालत नाही, हे कामगार असे आहेत. I know. मला आहे ना ही फॅक्टरी पाडून इथे एक गैरा भारी मॉल उभा करायचा आहे. कारण या जागेची डिमांड गैरी आहे. पण काय कामगारांचे कायदे येतात, Okay. एनओसी देत नाही ते. यांची युनियन आहे ना, हे एनओसी देत नाहीत. तर मला असा वर दे की या सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता मला एनओसी दिली पाहिजे बुवा. इझी एनओसी. NOC. नाव यू सी एनओसी एंटर असतो. अरे बापरे, अरे देवा एनओसी मिळाले. अरे देवा, अरे बाप, आता काय देवा ना, देवा देवा हे काय केलं देवा? काय केलं मी काय केलं? देवा हे बरं नाही बरं का? हे खायला एक घास घालायचा आणि बाणात बुक्की मारायची, हे बरं नाही देवा. नका वेगवेगळ्या म्हणी देवा वापरू. काय झालं माहितीये का? या मालकाने त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. कंपनी बंद करायची होती, केली त्यांनी बंद. कुठला मला स्वतःची कंपनी मोडायची स्वप्न बघेल? नाही. हे काम करत नाही म्हणून मला कंपनी बंद करावी लागते. हालतो. अरे तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्हीच एकमेकांचे प्रॉब्लेम आहात. अरे तुम्ही यांना नीट वागवत नाही म्हणून हे काम करत नाही म्हणून प्रॉफिट होत नाही म्हणून बोनस देत नाही म्हणून हे काम करत नाही म्हणून प्रॉफिट होत नाही. इट्स अ विशियस सर्कल. हा लक्षात येत आहे का तुमच्या? अरे देवाचे आशीर्वाद नका रे घेऊ सतत. काम पण करा ना, कष्टही करा. कळलं का? आशीर्वाद असतातच देवाचे तुमच्या पाठीशी. पण काम नाही केलं तर कसं काय होणार आहे? हा, एक मी काम करतो. सगळे मी तुम्हाला वर दिले, तुम्हाला 3, यांना 1, ते मी डिलीट अस्त्र मारतो आणि सगळी सिच्युएशन जैसे थे करतो. ओके 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 चालेल. ओके चालेल. मग मी जाऊ आता. नाही देवा देवा देवा, काय? तुम्ही ज्या पण यांनी काम केलं पाहिजे. मी यांना बोनस देतो 150% नाही, पण 50% बोनस देतो. पण यांनी 100% कष्ट केले पाहिजे. काय करू? करू करू हा, करू. चालणार करू तुम्हाला? आम्ही, करू आम्ही. चालणार आहे तुम्हाला? हा, आणि कंपनीचा प्रॉफिट झाला, मी यांना शेअर होल्डर म्हणून हे करीन. बघा बघितलं. अरे यार असं हे मिळून मिसळून काम करा रे. मिळून मिसळून काम करा. म्हणजे कळलं का? फॅक्टरीच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करा. कळलं? आता मी जातो. माझी बायको आहे ना वर पीठ घेऊन बसली आहे रे चकलीचं. मला चकल्या पाडायच्या आहेत रे मार्सवर जाऊन. तुम्ही पण हा, दानव असू दे, मानव असू दे, देव असू दे, देवडूड असू दे, दिवाळीत चकल्या पाडण्याचं काम हे नवऱ्याचंच असतं. डूड एकदम कूल परफॉर्मन्स. वेल डन बॉयज. वा वा. प्रसादा, वा, फार सुंदर. ओमकार, मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर देशील? तुला हास्यजत्रेचा चेक वेळेवर मिळतो हो. आणि त्यात तू आनंदी आहेस. हा, मग हे असं जावडेकरकडनं वगैरे पैसे घेऊन का प्रमोशन करतो? तू पैसे घेतोस त्याचे त्या जावडेकरकडून. नाही सर. मग कोण आहे हा जावडेकर, आदित्य जावडेकर? अहो, तो माझा मित्र आहे, म्हणजे कॉलेजचाच मित्र आहे, ज्युनियर आहे. तर तो ऑफकोर्स हास्यजत्रा बघतो आणि असं सगळं. तर त्यांनी ते लिहिलं होतं असं 4-5 ओळी. मी म्हटलं कर पूर्ण. तर मी म्हटलं तू, मग त्यांनी ऐकवलं मला. मी म्हटलं की मी विचारतो सरांना, जर हे वापरता आलं तर आपण वापरू. तर सर म्हणाले इट्स ओके, वा आपण वा. वापरू. मला असं वाटतं दिस इज युअर अचिव्हमेंट ओमकार. तुझा ज्युनियर असेल, तुझा कलिग असेल, व्हॉट एव्हर, पण त्याला तुझ्यासाठी आणि तुझ्या या कॅरेक्टरसाठी लिहावंसं वाटलं, हे तू कमावलंस. त्याच्याबद्दल तुझं कौतुक. फॅन्टॅस्टिक. त्यांनी खूप छान लिहिलं होतं. त्याला सुद्धा सगळ्यांकडून मी धन्यवाद देतो. आणि तू खूप छान प्रेझेंट केलंस ते. त्याच्यामुळे एक वेगळा टेम्पो, एक वेगळा फ्लेवर आला स्किटला. आणि या वेस्टर्न स्टाईलच्या रॅपवरती सुद्धा बने वल्ल असं करत होता. ते पण फार रंजक होतं. त्यामुळे एक वेस्टर्न आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ बनेमुळे झाला. तो फार रंजक होता. बाकी श्रमेश, प्रथमेश, सागर, तुमच्या सगळ्यांचा सहभाग उत्तम. श्याम्या, तू दिसतोस फ्राईड मोमो सारखा. लाडू. पण मजा आली. ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. वा वा.